हाय, आता आपण बघणार आहोत जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे सर्व महत्वाचे करंट अफेअर. एकही क्वेश्चन मिस करू नका, कारण कोणतीही तुम्ही एक्झाम देत असेल त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर विचारलं जातं आणि या बाहेरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाही. त्यामुळे व्यवस्थित हे समजून घ्या. एक एक क्वेश्चन तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कुठलंही बुक वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. या पद्धतीने आपण सर्व डिटेल इथे कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, असेच अपडेट बघण्यासाठी काय करायचं, नवीन असेल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करायचं, म्हणजेच तुम्हाला करंट अफेअर बद्दलचे बघा. करंट अफेअरचे आपल्या डेलीचे सकाळी 6 वाजता आपण लेक्चर स्टार्ट केलेले आहे. लाईव्ह लेक्चर असणार आहे, तेही तुम्ही अटेंड करू शकता. त्याचबरोबर आपण आता हिअरली घेतोय, म्हणजे जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे सर्व अपडेट आपण इथे घेत आहोत. सर्वात पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन दिले, डॉक्टर नितीन करीत, सुजाता सैनिक, राहुल वैद, सीताराम कुट्टे. चला आन्सर द्यायचंय. काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, या काय होतं आता? IAS होतं. ठीक आहे, कोणत्या बॅचच्या IAS होत्या? तर 1987च्या बॅचच्या काय होत्या? IAS होत्या, सुजाता सैनिक. ठीक आहे, बघा, पहिल्या महिला अधिकारी या पदावर विराजमान होणाऱ्या कोण होत्या? सुजाता सैनिक. कोणत्या पदावर होता? मुख्य सचिव पदी. ठीक आहे, पहिले महिला, लक्षात ठेवा. IMP पॉईंट पहिले महिला विचारलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात TIL जेव्हा फुल फॉर्म ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? योजना ही खूप महत्वाच्या असतात. योजनांवरती नवीन क्वेश्चन विचारले ती कोणती? औषध संदर्भातली. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? लोकसेवा आयोगाची स्थापना. ठीक आहे, असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की लोकसेवा आयोगाची स्थापना केव्हा झाली? लोकसेवा आयोगाची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1926. ठीक आहे, आता आपल्याला विचारला काय बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? तर कोणी घेतली? आन्सर ऑप्शन नंबर 1 रजनीश शेठ. ते ऑप्शन नंबर 1 येणार. याचं मुख्यालय कुठे येतं? मुंबई. मुख्यालय तुम्हाला विचारलं तर मुंबई येतो. ठीक आहे, त्याला आन्सर ऑप्शन नंबर 1. बघा, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रमुख पदी झालं. ठीक आहे, तर कोणाची? किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, ते कोण होते? अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात केंद्र 31 मार्च किंवा 31 मार्च 1986 रोजी पदभार स्वीकारला होता. ठीक आहे, किरण देशमुख. नेक्स्ट, ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झाला आहे? सर्वात पहिले ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स म्हणजे बघा, 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन देश एकत्र येऊन ब्रिक नावाचे संघटन तयार करण्यात आले. त्यांनी काय केलं? ब्रिक नावाचे संघटन तयार केलं. कोणत्या कोणत्या राज्यांनी? ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. त्यानंतर बघा, त्यात दक्षिण आफ्रिका आल्यानंतर 2010ला कोण आलं? दक्षिण आफ्रिका आले. तेव्हा साली मग या संघटनेचे नाव काय झालं? ब्रिक्स झाले. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका आले तेव्हा काय झालं? तर ब्रिक्स हे नाव झालं. ठीक आहे, आता किती देशांचा समावेश झाला? आता 5 देशांचा. कोणत्या कोणत्या 5? इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात. ठीक आहे, 5. नेक्स्ट बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तो कुठे? जळगाव. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट शिकला, यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आले? तर महाराष्ट्र. बघा, 2024 ते 2026 पर्यंत त्या काय करणार आहे? कार्यभार बघणार आहे. ठीक आहे, तर पहिल्या महिला हे पद होणार आहे. ठीक आहे, कोणत्या? रश्मी शुक्ला. त्याच्यात पहिली मुलींची सैन्याची शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली? बघा, पहिली यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो. तर पहिली कुठे? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये वृंदावन. ठीक आहे, तर कोणी केली? ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. कोणी? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. लक्षात ठेवा. ठीक आहे,
विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नवीन योजनेला मंजुरी दिली आहे? बघा हे काय करायचं म्हणण्यासाठी उद्याचे लसूण तुम्ही आन्सर सांगणार आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे तिथे कमेंट्स मध्ये सांगा. नेक्स्ट, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची? रघुराम अय्यर. ऑप्शन नंबर 4.